नमस्कार सर्वांचे. चला तर आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. चला तर मग पहिली म्हण आहे, उभारले राजवाडे तेथे आले मन कवडे. या म्हणीचा अर्थ पाहूया. श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. पुढील म्हण आहे, उसाच्या पोटी कापूस. या म्हणीचा अर्थ आहे, सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. पुढील म्हण आहे, एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो बिडी. या म्हणीचा अर्थ असा, दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचाच फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. पुढील म्हण आहे, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. या म्हणीचा अर्थ असा, दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. पुढील म्हण आहे, एका पिसाने मोर होत नाही. म्हणजेच या म्हणीचा अर्थ असा आहे, थोड्याशा यशाने हुरळून जाणे. पुढील म्हण पाहूया, एका खांबावर द्वारका. या म्हणीचा अर्थ असा, एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. पुढील म्हण आहे, कशात काय अन फाटक्यात पाय. या म्हणीचा अर्थ पाहूया. वाईटात आणखी वाईट घडणे. पुढील म्हण आहे, कानात बुगडी गावात फुगडी. या म्हणीचा अर्थ पाहूया, आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. पुढील म्हण, काल महिला आणि आज पितर झाला. काल महिना आणि आज पितर झाला. या म्हणीचा अर्थ असा, अतिशय उतावळेपणाची वृत्ती. पुढील म्हण आहे, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात. या म्हणीचा अर्थ असा, चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. पुढील म्हण पाहूया, कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा. या म्हणीचा अर्थ असा, दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. पुढील म्हण, कुडी तशी फोडी. या म्हणीचा अर्थ असा, देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. पुढील म्हण, केळी खाता हरखले हिशेब देता चरकले. या म्हणीचा अर्थ पाहूया. एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते, मात्र पैसे देताना जीव मेटा कुटीस येतो. पुढील म्हण, कोळसा उगळावा तितका काळाच. म्हणजेच वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकी ती वाईटच ठरते. पुढील म्हण आहे, कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठावशी. या म्हणीचा अर्थ असा, चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. विद्यार्थ्यांनो, कशा वाटल्या या म्हणी? आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.